इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. जानेवारी 2026 मध्ये सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका निवडणुका होणार असल्याने त्या निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण यांनी वेळोवेळी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केले होते. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम धारधार तलवारी घेऊन रूपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाऊंड जवळ येणार आहे. बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत स्मशानभूमीजवळ सापळा रचून दुपारी 3:30 वाजता संशयित इसमास गराडा टाकून पकडले. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मल्लीनाथ गुरलिंगप्पा निरगुडे वय 43 राहणार भवानीपेठ जम्मावस्ती सोलापूर असे सांगितले. त्याच्या ताब्यामध्ये अंदाजे 14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, एकूण 5 नग नंग्या तलवारी मॅनासह मिळून आल्या. पोलीस उपायुक्त सोलापूर गुन्हे यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरचा इसम याने वरील वर्णनाचे आणि किमतीचे शस्त्र बेकायदेशीररित्या स्वतःकडे बाळगून लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय काटे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे फिर्याद दाखल केली. भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपी याने सदर शस्त्रे कोठून आणली, कोणास विक्री करणार, तसेच यापूर्वी त्याने कोणाकोणास शस्त्राची विक्री केली आहे का याबाबत तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलीस निरीक्षक गुन्हे मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद लोहार, बसवराज स्वामी, दत्तात्रय काटे, अभिजित पवार, निलेश घोगरे, विठ्ठल काळजे, सोमनाथ थिटे, दादासाहेब सरवदे यांच्या पथकाने पार पाडली.